सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. फक्त 24 तासात तुमचं प्रेम तुमच्या मिठीत असेल. तुम्हाला तुमच्या आवडती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेली असेल किंवा तुम्ही नवरा बायको आहात, तुमच्यात अतिशय भांडण झालंय आणि ह्या भांडणाला काहीही मार्ग सापडत नाही. आता हे भांडण झालंय, परंतु पुन्हा नव्याने एकत्र यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आजचा उपाय अतिशय फलदायी ठरणार आहे. फक्त 24 तासात बघा, तुम्हाला ह्या उपायाचा 100% अनुभव येईल. फक्त हा उपाय रात्रीच करायचा आहे. या गुप्त उपायाने तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती लवकरात लवकर तुमच्या जवळ येईल. परंतु ही व्यक्ती अगदी तुमच्या जवळची असावी किंवा हे जे प्रेम आहे ते तुमचं स्वतःचं आणि खरं प्रेम असावं, ना की इतरांचं प्रेम असावं. आजकाल बऱ्याचशा लोकांना इतरांच्या नवऱ्यावर किंवा इतरांच्या बायकोवर प्रेम जडलेलं असतं. हे सर्व काही चुकीचं आहे. जर तुमचं स्वतःचं प्रेम आहे आणि ते काही कारणास्तव लांब गेलंय किंवा तुमच्या जवळ यायला पाहिजेत किंवा तुमच्यापासून खूप लांब गेलेलं आहे, तुमच्याशी बऱ्याच महिन्यांपासून गोष्ट करत नाही, तुमच्यात संभाषण होत नाही, अशा वेळेला किंवा तुम्ही एकमेकांबरोबर प्रेम करत नाही, अशा वेळेला तुम्ही ह्या उपायाचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता. आजचा उपाय कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. आता काय करायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही सर्व काम आटपून आणि रात्री झोपायला जाणार त्यावेळेला तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय महिलाही करू शकता आणि पुरुषही करू शकता. फक्त आपल्या स्वतःच्या प्रेमासाठी हा उपाय करा. म्हणजे काय, तर इतरांच्या प्रेमासाठी उपाय करत असाल तर हा उपाय कधीही सक्सेस होणार नाही. आता काय करायचं, ज्या वेळेला तुम्ही रात्री झोपायला जाल त्यावेळेला लाल रंगाचा स्केच पेन किंवा पेन, जी लाल रंगाची इंक असेल तोच तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक पांढऱ्या रंगाचं कागद घ्यायचं आहे, ज्याच्यावर काहीही लिहिलेलं नको, फक्त कोरं कागद हवं आहे. आता हे कागद घ्यायचं, हा स्केच पेन किंवा पेन घ्यायचा आणि तुम्ही ज्या वेळेला झोपायला जाणार त्याच्या 5 ते 10 मिनिटे आधी हा उपाय करायचा आहे. ह्या कागदावर तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे. हा मंत्र तुम्हाला लिहत असताना कुठल्याही प्रकारची तुम्हाला घाई करायची नाही. व्यवस्थित मंत्र लिहायचा आहे. कारण तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता किंवा जी व्यक्ती तुमच्या जवळ यायला हवी आहे त्या व्यक्तीचं ह्याच्यावर नाव लिहायचं आहे. त्याआधी तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे. आता तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुमची कुठली व्यक्ती आहे, जी जवळची व्यक्ती तुमच्यापासून लांब गेली किंवा काही कारणास्तव तुमचं भांडण झालं तर ती व्यक्ती तुमच्या जवळ येते असं तुम्ही मनातल्या मनात करा. हे चित्र डोळ्यासमोर उभे करा, की छान छान गप्पा मारता, छान छान तुम्ही कुठेतरी फिरायला गेलात, ह्या पद्धतीने तुम्ही एक डोळ्यासमोर चित्र उभं करा. त्यानंतर एक मंत्र लिहायचा आहे त्या कोऱ्या कागदावर. कुठला बघा, वशम भकर्म वश, वशम भकर्म वश. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे किंवा तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. या मंत्राच्या पुढे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. पुन्हा एकदा म्हणते, वशम भकर्म वश XYZ. आता XYZ ह्या व्यक्तीचं तुम्ही नाव त्याच्यावर लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हा मंत्र लिहायचा आहे. त्यानंतर 3 वेळेला ह्या मंत्र तुम्हाला स्वतः म्हणायचा आहे. ह्या मंत्राचा 3 वेळेला तुम्हाला पठण करायचं आहे. काय, वशम भकर्म वश आणि त्यानंतर पुढे त्या व्यक्तीचं नाव 3 वेळेला तुम्हाला म्हणायचं आहे. पुन्हा ह्या कागदाची घडी घालायची आहे आणि ह्या कागदाची घडी घातलेली तुम्हाला तुमची जी उशी आहे त्या उशीच्या कवरमध्ये किंवा उशीखाली ठेवायची आहे. त्यानंतर झोपायचं आहे. हा उपाय फक्त शनिवारीच करू शकता. शनिवारी रात्री हा उपाय करायचा. रात्रभर ही जी चिठ्ठी आपण तयार केलेली आहे, कागद तयार केलेला आहे, कागद रात्रभर तिथेच ठेवायचा. रविवारी सकाळीच तुम्ही हा कागद जाळायचा आहे. जाळत असताना सुद्धा तुम्हाला तोच विचार करायचा आहे, काय, की तुमच्यापासून जी लांब गेलेली व्यक्ती आहे ती नव्याने तुमच्या जवळ आले, तुमचं प्रेम तुमच्या मिठीत अगदी 24 तासात आलेलं असेल किंवा तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतर काही वेळातच, काही टायमातच, काही दिवसांमध्येच तुमचं जे प्रेम तुमच्यापासून लांब गेलेलं आहे पुन्हा नव्याने तुम्ही एकत्र याल. तुम्ही ह्या उपायाचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता. फक्त हा गुप्त उपाय आहे, कुणालाही न सांगता उपाय करा. तुम्हाला जर सांगायचं असेल तर हा व्हिडिओ शेअर करू शकता, परंतु तुम्ही हा उपाय केल्याने तुमचं प्रेम तुम्हाला मिळालं आहे ही गोष्ट कुणालाही सांगू नका. ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला सांगितलं तर ठीक आहे, पण आधी कधीही सांगू नका. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.